या 10 लाखाच्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी लोकार्पण सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत. आदरणीय चेतन भाऊ नरोटेजी, आदरणीय शिवाजी सुरवसेजी आणि उपस्थित अवंतीनगरमध्ये राहणारे सर्व माझे ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनो, या रस्त्याचं लोकार्पण झालं असं मी या ठिकाणी जाहीर करते. आणि शहरामधलं हे मला असं वाटतं, कारण का मागचं वर्ष हे पूर्ण आचारसंहितेमध्ये गेलं आणि म्हणून आता कामं आपण सुरू करतोय. तर हे पहिल्या 10 पैकी हे प्रथम मला असं वाटतं काम आहे जे आपण अवंतीनगरमध्ये घेतलं. हा मतदारसंघ आधी जेव्हा मी आमदार होती तेव्हा शहर उत्तर आणि शहर दक्षिण हे नव्हतं माझ्या मतदारसंघात, पण आता मी दिलखुलासपणे कुठेही काम करू शकते सुरवसेजी. मला कोणावर अवलंबून राहायची गरज तशी नाही आहे. आणि ह्या निमित्ताने संपर्क पण वाढतो आणि शहर उत्तरमध्ये अनेक ठिकाणी मला सगळी उणीव होती, कोणी येत नव्हतं, कोण काम करत नव्हतं आणि म्हणून आपण ती उणीव नक्कीच येणाऱ्या दिवसात भरून काढूया. अजून पण कुठे कुठे काही असेल तर नक्की सांगा, मी आपल्या सेवेसाठी हजर आहे. तेच आमची तत्व आहे, तीच आमची प्रथा आहे, तीच आमची परंपरा आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही काम करतो आणि संविधान वाचवण्याचा दृढ निर्णय घेऊनच आपण राजकारणात आलो. आज खूप कमी लोक आहेत जे लोकशाही वाचवण्याचं काम करत आहेत किंवा संविधान वाचवण्याचं काम करत आहेत. लोकशाही म्हणजे तुमच्याकडून घेतलेली ताकद तुम्हाला परत देणं, हीच लोकशाही आहे. आणि ती मागच्या 5-10 वर्षात कुठेतरी ढासळते का काय, हा प्रश्न निर्माण होतो. आणि सगळं